सांगताना आनंद वाटतो। पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार। एकही बहीण वंचित राहू देणार नाही। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमना आदेश दिलेला आहे की आजपासूनच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर करा। बघा, आज 6:39 एप्रिल हप्ता जमण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार नाही। तर फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आज 6:39 विस्तांतर होणार आहे। थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे ते सुद्धा तुम्ही ऐकायचं आहे। आजपासूनच आपण महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की आज 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 6:39 जमा होणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। बघा, तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत। चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती, आम्ही नियमावली ठरवलेली होती। चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात, ती आमची मानसिकता आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे आदेश दिलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी या महत्त्वपूर्ण अशा 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा, हे 4 नियम कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्ही जर या 4 नियमांमध्ये बसलात तरच तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। त्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसणार आहेत त्या बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गुढीपाडव्यानिमित्त बक्षीस सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच गुढीपाडव्यानिमित्त सरकारकडून लाडक्या बहिणींना भेट सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे हे 4 नियम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, तुम्ही सुद्धा काटेकोर पद्धतीने ऐकायचे आहेत। जर नियमांमध्ये बसत असाल तरच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा या 4 नियमांपैकी एक जर नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला आज एप्रिल हप्ता येणार नाही आणि तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त भेट सुद्धा मिळणार नाही। त्याच्यामुळे हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे 2024 ते 2025 या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे या चालू वर्षामध्ये तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये लागलेला नसावा। बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य 2024 आणि 2025 या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामाला लागलेला असेल तर तुम्हाला आज पैसे येणार नाहीत। अन्यथा जर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसेल, या वर्षी लागलेला नसेल तर तुम्हाला आज 100% पैसे येणार आहे। सोबतच दुसरा नियम म्हणजे या चालू वर्षामध्ये बघा 2024 आणि 2025 या चालू वर्षामध्ये तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे, 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये। बघा, तुमचे उत्पन्न जर 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, कारण सरकारकडे सर्व बहिणींच्या नोंदी आहेत। त्या दृष्टिकोनातून जर तुमचं उत्पन्न खरोखर या वर्षामध्ये वाढलेलं असेल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल आणि तुम्हाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। परंतु ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना हप्ता येईल आणि गुढीपाडव्यानिमित्त भेट सुद्धा मिळणार आहे।
सोबतच तिसरा नियम म्हणजे 2024 आणि 2025 या चालू वर्षामध्ये लाडक्या बहिणींनी 4 चाकी गाडी घेतलेली नसावी. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या वर्षी 4 व्हीलर गाडी म्हणजे 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. अन्यथा तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि शेवटचा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत. आणि गुढीपाडव्यानिमित्त सरकारकडून भेट सुद्धा मिळणार आहे. बघा, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसलेले असेल त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. परंतु ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसलेल्या नसतील त्यांनी नाही पाहिला तरी पण चालू शकेल. कारण ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसणार आहेत त्यांनाच आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळणार आहे. सोबतच गुढीपाडव्यानिमित्त भेट सुद्धा मिळणार आहे. बघा, ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसलेले असेल त्यांच्यासाठीच आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे. सोबतच याच बहिणांना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून सरकारकडून उपाययोजना सुद्धा करण्यात आलेल्या आहेत. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 3 योजनांचे अर्ज सुरूच केलेले आहेत. बघा, महिला सक्षमीकरण सुरू झालेलं आहे तर त्या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही या 4 नियमांमध्ये बसलेला असाल तर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून 3 योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की माझ्या फंडातून लाडक्या बहिणींना महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत. हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल. त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून 3 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. तर या 3 योजनांच्या माध्यमातून तब्बल 50,000 रुपये अनुदान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले आहे की महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक 10 ते 25,000 रुपयाचं देणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000. लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा पुरावा बघितलेला आहे. तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ लावून दाखवलेला होता. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते अगदी झटपट बघून घेऊयात. त्यानंतर ज्या 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या 3 योजना बघून घेऊयात. सोबतच बहिणींना 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर हे अनुदान कशा पद्धतीने देण्यात येणार आहे ते आपण सविस्तर पद्धतीने बघणार आहोत. परंतु सर्वात प्रथम ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तार होणार आहे तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा, 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा. बघा, पुणे जिल्ह्यामधून ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत असेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे नागपूर शहर. बघा, नागपूर शहर लोकसंख्येने मोठे आहे त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे. सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आणि चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. बघा, ज्या बहिणी पुणे जिल्ह्यामधून असतील, ज्या बहिणी नागपूर जिल्ह्यामधून असतील, ज्या बहिणी सातारा जिल्ह्यामधून असतील आणि सोलापूर जिल्ह्यामधून असतील त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तार होणार आहे. सोबतच 5वा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा. या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज 6:39 एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा म्हणजेच उस्मानाबाद जिल्हा. ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल किंवा धाराशिव जिल्हा असेल त्यांना आजच पैसे येणार आहे. सोबतच 7वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे
अमरावती जिल्हा बघा प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, या जिल्ह्यांमध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार आहे. सोबतच 9वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा आणि 12वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा. बघा प्रामुख्याने यवतमाळ जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल किंवा धुळे जिल्हा असेल, बघा 12 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ते 12 जिल्हे तुम्हाला झटपट पद्धतीने सांगितलेले आहेत. बघा या 12 जिल्ह्यांमधील ज्या बहिणी असतील तर त्या बहिणींनी आजच व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे, कारण तुम्हाला आजच पैसे येणार आहे. सोबतच एप्रिल हप्ता या प्रमुख 3 बँकेमधून सोडण्यात येणार आहे. बघा या 3 बँकेमध्ये याद्या गेलेल्या आहेत, त्यामुळे ज्या बहिणींचे बँक खाता या 3 बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये नंतर पैसे येणार आहेत. बघा या 3 बँकेमध्ये जर तुमचा खाता असेल तर तुम्हाला करेक्ट 6:39 पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकेमध्ये नसेल त्यांना आज पैसे संध्याकाळपर्यंत येणार आहे. उद्या सुद्धा पैसे येणार आहे. त्यामुळे या 3 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI बँक. बघा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे भारतीय पोस्ट बँक, गव्हर्नमेंट मान्यता असलेली दुसरी सर्वात मोठी बँक आहे. आणि तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा या बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहेत. त्यामुळे ज्यांचं खातं भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI, भारतीय पोस्ट बँक म्हणजेच इंडियन पोस्ट पेमेंट बँक आणि ज्यांचं बँक खातं महाराष्ट्र ग्रामीण बँक या 3 बँकेमध्ये असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं होतं की बहिणींना सक्षम करण्यासाठी 3 योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा व्हिडिओ थोडासा मोठा होत चाललेला आहे, परंतु आज संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे, कारण या 3 योजनांचे अर्ज 2 दिवसांमध्ये बंदच होणार आहे. ज्या बहिणींना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. तर बघा या 3 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना, दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना आणि तिसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज 4 ते 5 दिवस झाले सुरू झालेले आहेत. ज्यांना मोफत शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्यांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरेल आणि पात्र ठरल्यानंतर शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. दुसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना. बघा या योजनांचा अर्ज भरपूर ताईंनी केलेला आहे. त्यांच्या खात्यामध्ये 1 हप्ता जमा झालेला आहे. आजपासून दुसरा हप्ता 70,000 रुपयांचा जमा होणार आहे. आणि तिसरी योजना म्हणजे मोफत पेटाची गिरणी. बघा ही योजना महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून राबवली गेलेली आहे. मोफत पेटाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की बहिणींना सक्षम करण्यासाठी 10,000 रुपये ते 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर या अनुदानामधून लाडक्या बहिणींना कोणता व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या पाठीमागे आम्ही भाऊ म्हणून सक्षमपणे उभाच राहू. त्यामुळे ज्यांना या 10,000 रुपये ते 25,000 रुपयापर्यंत अनुदान पाहिजे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती सुद्धा देणार आहे. परंतु हे हप्ते तुम्हाला फेडायचे नाही. तुम्हाला अनुदान घेतल्यानंतर 1 रुपया सुद्धा भरायचं नाही. अनुदान तुम्हाला शासनातर्फे देण्यात येणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या होत्या. हे अपडेट अगदी काटेकोर पद्धतीने पोहोचवलेले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला मागील 2 महिन्यांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही लवकरात लवकर गव्हर्नमेंटच्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा येऊन जातील. कारण काही बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नाही, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नाही. ज्या बहिणींना हे दोन्ही हप्ते आलेले नसतील तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करायचा आहे. बघा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे 9861717171. या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करायचा आहे, मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व पैसे
येणार आहे। सोबतच ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे त्यांना 3 गॅसच्या मार्फत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, काही बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत थेट गॅस कनेक्शनचे 250 रुपये मिळालेले आहेत, तर काही बहिणींना 3 हप्ते येत आहेत। काही बहिणींना पहिला हप्ता 850 रुपयांचा मिळालेला आहे, काही बहिणींना 833 रुपयांचा हप्ता मिळालेला आहे। जर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 250 रुपये सुद्धा येणार आहेत। बघा, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।